श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 7 डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे. 12 महिने संकष्ट चतुर्थी येते, पण प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व आणि महात्म्य वेगवेगळं आहे आणि त्या संकष्ट चतुर्थीचं नाव देखील वेगवेगळं असतं. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असल्यामुळे ही जी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे ही खूप महत्त्वाची आणि सर्वात उत्कृष्ट म्हटली गेलेली आहे. इंग्रजी कालनिर्णयानुसार हा डिसेंबर महिना शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. हा महिना शिव आणि श्रीहरी विष्णूबरोबरच गणपती बाप्पांना समर्पित केला जातो. तर या डिसेंबर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी आपण म्हणत असतो. या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरामध्ये चौरंग टाकून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून कलश ठेवून गणपती बाप्पाची पूजा आराधना केली जाते. शेवटच्या संकष्ट चतुर्थीला अखुरत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची आराधना आणि पूजा करत असतो. विधिवत पंचोपचारी पूजा करत असतो. तेव्हा आपल्या जीवनातील जेवढ्या अडचणी, समस्या, दुःख, दारिद्र्य आहे तर ते कमी होत असते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद वर्षानुवर्ष कायम राहतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढ्या अडचणी आहे, समस्या आहे, जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या चरणाजवळ डोकं टेकून मागत असतो तर त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असतात. मुलांच्या बुद्धीमध्ये आणि घरामध्ये प्रगती आणून देण्यासाठी आणि जो पैसा आपण कमवत आहे तर तो पैसा कुठे गुंतवायचा आहे तर याचे आपल्याला ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा देत असतात. म्हणून जर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधिवत जर आपण पंचोपचारे हळदी कुंकू अर्पण करून एक नारळ मंदिरामध्ये फोडून जर आपण अशा पद्धतीने जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्याला आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होत असतो. कोणतेही विघ्न जे आहे हे टळत असते. तसंच हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये मुलाचं आणि पतीची खूप प्रगती होत असते. धनवृद्धी होऊन, वंशवृद्धी होऊन घरामध्ये पैशाला बरकत येत असते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घरावर संकट, विघ्न न येता ते काम आपलं लवकरात लवकर पूर्ण होत असते. धर्मशास्त्रानुसार हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून उद्या शेवटच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपासनाही केला किंवा पूजाविधी केली नाही तरीही चालेल, पण घरात या ठिकाणी अर्पण करा एक सुपारी. कोणताही शत्रू असेल तर तो घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य, दुःख, गरिबी नष्ट होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक समस्या संपतील. करोडाच्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आणि एका रात्रीतून तुमचं नशीब चमकेल. तुमच्या मनातील जी कठीण इच्छा आहे ही ताबडतोब पूर्ण होईल. म्हणून सुपारी कुठे अर्पण करायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला पूजाविधी करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, सुपारीचा जो उपाय आहे तर हा उपाय केल्याने जीवनात आनंद, सुख, संपत्ती प्राप्त होते. तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय करत असताना आपण सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. उद्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे आहेत, या झाडामध्ये साक्षात गणपती निवास करत असतात. या झाडाशिवाय त्यांची पूजा जी आहे ती अपूर्ण म्हटली जाते. चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित असल्यामुळे म्हणूनच या पृथ्वी तलावर जेव्हा गणपती तत्व हे जागृत अवस्थेत असते त्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय जर केला तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्या मुलांबाळावर राहत असतो. म्हणून या दिवशी जे उपाय आपण करत असतो किंवा गणपती बाप्पाची सेवा आराधना करत असतो, मंत्रजप करत असतो तर त्याचं अधिक पटीने आपल्याला 100% आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते.
म्हणूनच हा उपाय जो आहे तर इच्छापूर्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी, संतान प्राप्तीसाठीही करू शकता. तर पहा, आपण भरपूर प्रयत्न करत असतो, मुलाला चांगली नोकरी लागावी किंवा शिक्षणामध्ये तो कमजोर आहे, तर शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये त्याचं मन लागावं, पतीच्या व्यवसायामध्ये किंवा मुलाच्या व्यवसायामध्ये त्याला यश मिळावं, किंवा घरामध्ये जे पैसा आहे हा घरामध्ये टिकून राहावा, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी. पहा, पतीची जी नोकरी आहे या संबंधित तुम्हाला काही समस्या असेल, शारीरिक आणि मानसिक काही त्रास तुम्हाला असेल, किंवा घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती पडलेला आहे, आजार जो आहे तर तो पूर्णपणे बरा व्हावा व कोणतेही समस्या असेल, विघ्न असेल ते घरावर व आपल्या कुटुंबावर न यावं, तर सर्व त्रासातून आपली सुटका होण्यासाठी आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तो घरामध्ये येऊन विनाकारण आपल्या मुलांबरोबर वाद घालत असेल, तर तो वाद कमी करण्यासाठी आणि सर्व शत्रू त्रास हा संपवण्यासाठी, त्यासाठीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, सुपारीचं एवढं महत्त्व काय आहे, पूजेमध्ये सुपारी का ठेवली जाते, तर पहा, सुपारीचं महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे की धार्मिक विधीमध्ये आपण देवपूजा किंवा हवन किंवा पचन सुधारणे, तोंडाचे आरोग्य चांगले राहणे, हिरड्यासाठी हे औषधी गुणधर्म म्हटलं गेलेलं आहे. वेदना कमी करणारं अँटीबॅक्टेरियल आहे, पण त्याचे सेवन, अतिसेवन जे आहे तर ते कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत असते. पण हे पूजेमध्ये आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा ती पूजा ती आहे मांडलेली आहे तर ती पूर्ण होत असते. कारण एखाद्या देवाची मूर्ती आपल्या घरामध्ये नसेल तर त्या स्वरूपात जर आपण गणपती बाप्पाच्या स्वरूपात सुपारी जर एखाद्या पानावर जर मांडली तर ती पूजा पूर्ण होत असते. म्हणजेच देवीची मूर्ती नसेल किंवा गणपतीची मूर्ती नसेल, त्या सुपारीला मूर्ती समजून जर तुम्ही पूजा करत असाल तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. कारण हिंदू धर्माचा सुपारीला पवित्र म्हटलं गेलेलं आहे. गणपती, विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करत असताना सुपारीचा वापर आवर्जून केला जातो, कारण गणपती आणि गौरीचं प्रतीक म्हणून सुपारीला वापरलं जातं. हवन असेल, कुंडात असेल, पान आणि सुपारी ठेवत असतात, कारण हे देवी शक्तीशी जोडण्यात आलेलं आहे. सुपारी निष्ठा व मजबूत बंधनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तर काही वेळा देवतेची मूर्ती उपलब्ध नसल्यास आपण सुपारीची अशा पद्धतीने योग्य रीतीने पंचामृताने, दह्याने, दुधाने पूजा करून आपण अशी पूजा करू शकतो. एवढं महत्त्व सुपारीला दिलं गेलेलं आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जास्वंदाचं एक पान तोडून आणायचं आहे. पहा, गणपती बाप्पाला हे पान खूप प्रिय आहे. या पानाची फुले असेल, काडी असेल किंवा कळी असेल, हे जर आपण गणपती बाप्पाला अर्पण जर केलं तर आपली सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते. कारण गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल, पान अतिप्रिय आहे. असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाला जास्वंदाचा हार, त्यामध्ये दुर्वा, 21 दुर्वा अर्पण केल्याने आपली सर्व कठीण समस्या ही लवकरात लवकर समाप्त होते आणि आपले जे काम आहे हे निर्विघ्नपणे पूर्ण होत असते. गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलामध्ये विराजमान असतात, म्हणून हे फूल त्यांना खूप प्रिय आहे. तसंच या झाडाची पाने देखील अर्पण केली जातात, कारण ते पानं जे आहेत त्यांना खूप प्रिय आहेत. म्हणून या झाडासंबंधित जी पानं आहेत तर त्या पानाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल आणि गडद रंगाची, लाल रंगाची फुलं येतात, त्याच झाडाचं एक पान आपल्याला घेऊन यायचं आहे. आणि त्यासोबतच या झाडाचं आपल्याला एक काडीचा तुकडा देखील घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या पानाला ताटामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे लाल चंदन आहे किंवा जे केशर आहे तर ते भिजवायचं आहे आणि आपल्याला या लाल चंदनाने यावर या काडीच्या साहाय्याने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती असेल, अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाला लाल कुंकू लावायचं आहे, त्याचबरोबर अष्टगंधक लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवा लावूनच आपल्याला तुपाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला लाल जे
अक्षता आहेत तर त्या करायच्या आहेत, भिजवायच्या आहे आणि गणपतीच्या बाप्पाच्या कपाळाला हे अक्षता जे आहे त्याचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर त्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढल्यानंतर खालीच आपल्याला आपल्या इच्छापूर्ती जी असेल, जशी की नोकरी असेल किंवा तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल किंवा मुलाला कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल, लग्न कार्य लवकर जुळावं किंवा घरातील दारिद्र्य आणि गरिबी संपवावी, त्यासाठी कोणताही उपाय जो आहे तर एक उपाय जो आहे तर या पानावर आपल्याला लिहायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा असेल, धनप्राप्तीसाठी असेल किंवा मुलाला चांगली नोकरी लागावी, विघ्न संकट त्याच्या जीवनात न यावे किंवा पतीच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी, व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला चालावा, तुमची कोणती इच्छा असेल तर या पानावर आपल्याला स्वस्तिकच्या खाली ही इच्छा लिहायची आहे, एकाच अक्षरामध्ये लिहायची आहे. त्यानंतर परत आपल्याला त्याच्या खाली एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. मधोमध इच्छा आपल्याला आवर्जून लिहायची आहे. त्यानंतर गणपतीच्या चरणाजवळ आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे, त्यावर मूठभर तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर जे देठ आहे तर ते गणपती बाप्पाकडे यायला हवे आणि जे टोक आहे पानाचं तर ते आपल्याकडे यायला हवं, अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक लाल रंगाची सुपारी आपल्याला घ्यायची आहे. सुपारीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यावर थोड्याशा लाल आणि पिवळ्या केलेल्या ज्या अक्षता आहेत, अखंड तांदूळ आहे तर ते अर्पण करायचं आहे. जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत, कारण सुपारीला गणपती बाप्पाचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. गणपती बाप्पाला खूप प्रिय असल्यामुळे प्रत्येक लग्नामध्ये आधी सुपारी ठेवली जाते आणि सर्व लग्न जे आहे तर ते पूर्ण केलं जाते, त्यामध्ये विघ्न न येता ते कार्य पूर्ण होत असते. त्यानंतर 21 दुर्वाची जुडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर या दुर्वावर आपल्याला कच्चं गाईचं दूध शिंपडायचं आहे. फोटोवर, मूर्तीवर थोडंसं कच्चं दूध जे आहे तर या दुर्वाला आपल्याला लावायचं आहे आणि 2 थेंब जे आहे तुपाचे तर याला लावायचे आहेत. त्या पानावर आपल्याला ह्या दुर्वा ठेवायच्या आहेत. त्यानंतर या पानाला हळदी कुंकू अर्पण करून अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर मुलांकडून पूजा करून घ्यायची आहे. आसन ठेवायचं आहे. आईने आणि मुलाने दोघांनाही इथे बसायचं आहे. तर त्यानंतर मुलांकडून किंवा आपण स्वतः अथर्वशीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे. मुलाला ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला पठणही करायचं आहे. त्यानंतर 108 वेळा श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हा गणपती बाप्पाचा महामंत्र म्हणून ओळखला जातो. या मंत्रामुळे धन प्राप्तीचे योग जुळून येतात, कार्यात सफलता मिळत असते आणि लग्न कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होत असते. त्यानंतर आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पाच्या चरणी डोकं टेकून आपल्याला आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत. जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे आपल्याला हे सकाळ ते संध्याकाळपर्यंत असंच हे पान ठेवायचं आहे आणि दिवा अखंड राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी सुपारी ठेवलेली आहे आणि जे पान ठेवलेलं आहे तर ते उचलायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे अखंड तांदूळ आपण या पानाखाली ठेवलेले होते तर त्यातील 108 तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. या पानावर 108 तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहेत. त्यानंतर एक कलावा लाल रंगाचा धागा इथे घ्यायचा आहे. त्यानंतर हे पान त्यामध्ये बांधायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा शिव मंदिरात गेले तरीही चालेल किंवा ज्या ठिकाणी मंदिर आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला हे जे पान आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि एकदा आपल्याला डोकं टेकवून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे, मोदक अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला तर मुलांचे सर्व विघ्न दूर होतात, सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, मुलाला त्रास देत असेल तर हा सर्व शत्रू त्रास आहे तर तो संपेल. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कार्यात